Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ओमराजे निंबाळकर आज गोवर्धनवाडीत शिवसैनिकांशी संवाद साधणार. शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही. मतदारसंघात लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार. ओमराजेंची भूमिका. ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट. तिघांमध्ये 1 तास चर्चा. तर ओमराजे पक्षात राहावे यासाठी मनधरणीचे प्रयत्न सुरूच राहणार. कैलास पाटलांची प्रतिक्रिया. रात्रीच्या अंधारात वरुण सरदेसाई आणि सहकारी तोंड झाकून आले. एकीकडे शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे निम्म्या रात्री येऊन पाया पडायचं. ओमराजे निंबाळकरांच्या भेटीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण साळी यांची टीका. उद्धव ठाकरेंचं मन मोठं, परत येऊ इच्छिणाऱ्यांनी यावं. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर तळ्यात असो पण डोबायचं की नाही ते ओमराजेंवर आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरून चर्चा. कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा. सूत्रांची माहिती. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांची सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला हजेरी. पक्षफुटीच्या बातम्यानंतर संजय दिना पाटील पहिल्यांदाच TV9च्या कॅमेऱ्यात कैद. पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस शिंदेंची अमित शहांशी चर्चा. शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले. एकनाथ शिंदेंची माहिती. निकाल दुर्दैवी म्हणत ओमराजे निंबाळकर हायकोर्टात दाद मागणार. कलियुग आहे. ओमराजेंची निकालावर प्रतिक्रिया. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता. पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी दोषमुक्त. माफीचा साक्षीदार खोटा बोलत असल्यास खटला दाखल करता येईल. कोर्टाचं निरीक्षण. देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच. खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून आजचा मेगा ब्लॉक रद्द. मुंबईसह उपनगरात अखेर वरुणराजाचं आगमन. सायन, कुर्ला, माटुंगा आणि मलबार हिल परिसरात पावसाच्या सरी. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. आज सत्ताधाऱ्यांकडून चहापान कार्यक्रमाचं आयोजन. मंत्रिमंडळ बैठकही घेणार. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेत्या विनाच अधिवेशन पार पडणार. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन. पंतप्रधान मोदींकडून पश्चिम बंगालमध्ये 35,000 नागरिकांसह योग साधना. तर मुंबईतील जुहू बीचवर भव्य योगोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी. परभणीतील यशवाडी येथे शनिवारीसाठी एसटी महामंडळ सज्ज. 5,500 विशेष बसेस धावणार. गावातील वारकऱ्यांसाठी थेट बसची सोय. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे समुद्रात संभाजीनगरचे 5 तरुण बुडाले. समुद्र खवळलेला असल्यानं बचावकार्य थांबवलं. आज पुन्हा कोस्टगार्ड आणि पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जाणार. अफगाणिस्तान विरुद्धच्या 3ऱ्या वनडेत 9 गडी राखून भारताचा विजय. यशस्वी जयस्वालचं शतक तर रोहितच्या 79 धावा. भारताने 3-0 ने मालिका जिंकली. इराणकडून पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनींवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा निर्णय. इराणी मीडियाची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.